हाय, कशा आहात सर्व? मजेत ना? तर मजेतच राहावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आता आमच्याकडे वातावरण तर पावसाचं भरपूर झालं आहे, पण पाऊस तर काही येत नाही आणि आला तर वातावरण नसतानाही आला फटकारा गेला फटकारा असं होतंय. श्रावण महिना हा असाच असतो, आला आला आणि गेला गेला. तर तुमच्याकडे आहे का पाऊस? नक्की कमेंट करा. तर हे पहा, आता श्रावण महिना आणि गौरी गणपती, रक्षाबंधन हे सण असल्या कारणाने सगळीकडे मार्केटमध्ये माळा, तोरणं, कंदील याचाच झगमगाट सुरू आहे. तर मार्केटमध्ये मी गेले होते, थोडीशी रक्षाबंधनासाठी खरेदी करायची होती. तर पहा, मार्केटमध्ये जिकडे तिकडे तोरणं, टोप, मुकुट असं सगळीकडे छान असा गणपतीचा, गौराईचा, रक्षाबंधनासाठी राख्या लखलखाट झालेला आहे. तर इथे पहा, किती सुंदर असे गणपती आहेत. छान असा वेगवेगळ्या रूपांचा गणपतीला इथे आकार दिलेला आहे. बाल गणेश तर खूप सुंदर असा बनवलेला आहे. तुम्ही पाहू शकता तिथे किती वेगवेगळ्या आकारामध्ये गणपती बनवलेले आहेत. आणि गणपती येतो तो काळ खूप सुखाचा आणि आनंदाचा असतो. 10 दिवस कसे जातात ते कळत नाही आणि 1 महिन्यापासून अगोदर तयारी सुरू असते. परंतु जाताना एक क्षण लागत नाही आणि आपल्या घरातला पाहुणा गेल्यासारखं वाटतं. तर हे पहा, किती सुंदर असे कंदील आहेत गणपतीच्या डेकोरेशनसाठी, गौराईच्या डेकोरेशनसाठी. छान आणि खूप सुंदर वाटत आहेत. आता लाईटमुळे व्हिडिओमध्ये एवढे व्यवस्थित दिसत नाहीत, पण समोरासमोर खूप छान वाटत आहेत. हा मोठा कंदील दिसतोय, याची किंमत 1200 रुपये सांगितली होती. आणि इकडे लाईटच्या माळा पण आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या डिझाईन मध्ये, आकारामध्ये. आणि त्यानंतर मेन म्हणजे मी राखी खरेदी करण्यासाठी आले होते आणि आपण काय आल्यानंतर एकच गोष्ट घेऊन राहत नाहीत. तर इथे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आकारात, डिझाईन मध्ये भरपूर अशा राख्या होत्या. परंतु प्रत्येक वर्षी तेच तेच नवीन असं काही नसतं. परंतु सगळ्यात महत्व असतं त्या धाग्याला. तर अशा पद्धतीने मी 5-6 ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी राख्या पाहत होते, पण आवडत तर काय नव्हत्या. तर चाललं होतं, यापेक्षा जर चांगली पुढे भेटली, त्यापेक्षा चांगली त्याच्या पुढे भेटली. राखी काही तिथून एकच असती, परंतु आवडही महत्वाची असते, आपल्यालाही थोडी आवडली पाहिजे. तर नेहमीच असतं तेच, एवढं काही विशेष असं वेगळं नव्हतं. आणि चांदीची राखी घ्यायलाही मला आवडते, परंतु असं वाटतं आपण चांदीची भेटवस्तू इतर वेळेलाही गिफ्ट देऊ शकतो. परंतु महत्व असतं त्या रेशीम धाग्याला. तर हा धागा महत्वाचा असतो आणि ज्या त्या सणाला ज्या त्या गोष्टी त्याच जिथल्या तिथे व्यवस्थित आणि चांगल्या वाटतात आणि त्याचं महत्वही शास्त्रानुसार लावलेलं आहे. तर आता अशा साध्यामध्येही चांदीसारखी सेम दिसणाऱ्या छान राख्या होत्या आणि खूप सुंदरही दिसत होत्या. पण म्हटलं, अशी साधी अल्युमिनियम सारखी दिसणारी राखी घेण्यापेक्षा त्याऐवजी चांदीची घेतलेली परवडली. मग ही राखी घेण्यापेक्षा ती चांगली वाटेल ना, म्हणून मग ही राखी नको वाटली. आपली म्हटलं धाग्यामधली छान वाटायला अशीच बघूया. तर मग पाहत पाहत चाललं होतं. एक दुकानावर 2 वेळेस येऊन चक्कर होत होता, पण दिसायला सगळ्या सेम सेमच दिसत होत्या. राख्याचे बंडल भरपूर असतात, परंतु आपली नजर काही एकावर राहत नाही. कधी कधी समोर छान असतं, पण भरपूर असल्यामुळे आपली नजर ही 4 ठिकाणी पडते. तर असंच पाहत पाहत एका ठिकाणी नजर गेली त्या राखीवर. त्या राखीमध्ये छान असं शिवलिंग होतं. सुंदर अशी राखी होती आणि जरा मोठी होती, आवडली मला. मग मी त्या राख्या घेऊन टाकल्या. त्यानंतर भावाच्या मुलासाठी एक डेली यूज साठी आवडला, छान वाटला, व्हाईट मध्ये होता म्हणून एक ड्रेस घेतला. आणि भाजी मार्केटमध्ये जवळच, तिथेच भाजी मार्केट आहे, तर चक्कर मारली. परंतु भाज्या काय एवढ्या काही विशेष घ्यायच्या नव्हत्या, गावावरून 2 दिवसापूर्वीच भाज्या आलेल्या होत्या. तर मग काय, जे घ्यायचं होतं ते घेतलं आणि त्यानंतर मग मी घरी आले. तर आता घरी आल्यानंतर तुम्हाला दाखवते मी काय काय खरेदी केली. तसं रक्षाबंधनाला मला भावाकडे जायचं होतं, परंतु मुलीला सुट्ट्या नव्हत्या, तिची एक्झाम सुरू होती, म्हणून काय मला जाता आलं नाही. आणि मिस्टर म्हटले मी राखी बांधायला जाणार आहे, म्हणून ते त्यांच्या बहिणीकडे राखी बांधायला गेले. आणि ते जाणार होते, तर जाता जाताच पुण्यामध्ये भाऊ असतो, तर म्हटलं मग त्यालाही राखी वगैरे देऊन जा, म्हणून मग बाजारामध्ये गेले होते. मग येता येता असंच थोडस छोटं मोठं सामान आणलं, थोडस जे लागणार आहे ते. नंतर थोडेसे फ्रूट आणले आणि नंतर मग इथे मी
असाच एक व्हाईट मध्ये ड्रेस नजरेला आला माझ्या आणि दिसायला असा छान वाटला. म्हटलं श्रावण महिनाही सुरू आहे आणि डेली यूज साठी छान आहे म्हटलं, म्हणून मग मी घेऊन टाकला. कारण रोज वापरायला लहान मुलांना असे कपडे मऊ एकदम सॉफ्ट मध्ये बरे पडतात. भावाचा मुलगा 7-8 वर्षाचा आहे, तर म्हटलं त्याच्यासाठी हा घेतला. तसं तिथेच एक बहीण पण राहते, तिच्याकडेही जायचं होतं, परंतु मग माझं जायचं रद्द झाल्यामुळे मग बाकी जास्त काही खरेदी केली नाही. आणि मिस्टरांना जायचं होतं, जे जे मेन आहे तेच त्यांच्याकडे घेऊन दिलं. घ्यायचं विशेष असं काही नव्हतं, मेन म्हणजे राखी घेणं महत्वाचं होतं. परंतु नजरेला काहीतरी चांगली वस्तू दिसल्यानंतर मन काय आवरतं का? तर हे पायी ते असा वेल्वेट मध्ये ब्लाउज आहे, म्हणजे प्लेन कपडा आहे आणि त्याच्यावरती वेल्वेटची विण आल्यासारखी आहे. तर तो ब्लॅक मध्ये नाही म्हणून घेतला. म्हटलं कधी कधी असा कुठल्याही साडीवर इमर्जन्सी होऊन जातो. मध्येच चालता चालता एक साडी नजरेस पडली आणि छान वाटली. कधी कधी आपल्याला घ्यायची असली तरी पण मिळत नाही. कपडाही टिश्यू सिल्क मध्ये सॉफ्ट असा छान आहे, एकदम मुलायम आणि सिल्क आहे. तर म्हटलं चला, मिस्टर पाहत होते तर म्हटलं कशी वाटते, चांगली वाटते का? तर मुलगी म्हणत होती नंतर पाहते ना, आत्ताच दाखवायला पाहिजे का? असंच मध्ये जरा कॉमेडी चालली होती. तर मीच सगळं काही बोलते, तुम्हालाही विचारायचं राहून गेलं आज. तर तुम्ही सांगा की कशी वाटली साडी, ब्लाऊज. मी काही छोटी मोठी खरेदी केलेली आहे, तुम्हालाही आवडली का? नक्की कमेंट करा. तर आजचा व्हिडिओ थोडा गडबडीतच बनवलेला आहे. तर मिस्टर जाणार होते ननंदबाईकडे राखी बांधण्यासाठी. तर ही पहा, माझ्या नंदेसाठी ही साडी घेतली होती. तर अशी मोरपिसी चिंतामणी कलर टाइप कलर आहे. तर अशा कलरची आणि अशा डिझाईन मध्ये, तर अशा प्रकारची ही साडी घेतली होती. तर तुम्हालाही ही साडी कशी वाटती नक्की कमेंट करून सांगा. आता व्हिडिओ मध्ये कलर आहे ना थोडासा मागे पुढे होऊन जातो, परंतु थोडासा समोर छान दिसतो कलर. आणि हा ब्लाउज पीस आहे, हा पाटचा गळा आहे, हे साईडला बाजूला लावायला पॅच आहेत आणि त्यानंतर मग हातावर पण डिझाईन आहे, ही छोटे छोटे फ्लावर. तर अशा प्रकारची साडी आहे. तुम्हालाही कशी वाटते नक्की कमेंट करा. रिअल मध्ये छान कलर दिसतो, परंतु असा याच्यामध्ये धूपछाप असं कलर कमी जास्त होतो ना, त्यामुळे एवढा दिसून येत नाही. तर त्यानंतर मग मी आणलेल्या सगळ्या राख्या व्यवस्थित कोणाला कोणत्या द्यायच्या, म्हणजे सगळ्या सेम मध्येच होत्या, एखादी अर्धी थोडीफार डिझाईन मध्ये बदल होता. तर 4-5 ठिकाणी द्यायच्या होत्या ना, तर म्हणून मग त्या मुलीलाही विचारत होत्या कोणत्या चांगल्या आहेत, कोणती डिझाईन चांगली वाटते. सगळ्या चांगल्या म्हणून आणि सगळ्या एका याच्यातल्याच आणलेल्या होत्या. तर ह्या पहा, ह्या देवासाठी इथे आणल्या होत्या छोट्या छोट्या ह्या गोंड्याच्या, मोती छान होत्या. त्याला मोती त्याच्या खाली असं सोनेरी कलरचं कवच होतं आणि त्याच्यावर मोती होता आणि खूप छान. स्वामींसाठी एक पिवळ्या कलरची, गणपतीसाठी ऑरेंज कलरची आणि मिक्स ही श्रीकृष्णासाठी. अशा 5-6 राख्या देवाच्याही आणल्या होत्या. आणि त्यानंतर इथे 4-5 प्रकारच्या राख्या होत्या. तर ह्या ह्या शिवलिंगाच्या राख्या आहेत. तर खूप छान मध्ये शिवलिंग आहेत, त्याला साईडला रुद्राक्ष मणी पण आहेत, मोत्याचे मणी आहेत, गोल्डन मणी आहेत, डायमंड आहेत. एकाच राखीमध्ये भरपूर काही मिक्स आहे. आणि हे पहा, इथे माझ्या मुलीनी ह्या राख्या उलच्या बनवलेल्या होत्या. तर लोकरीपासून तिने, ह्या बहिणीचं एक छोटं बाळ आहे आणि भावाचा एक मुलगा आहे, रात्री 11 वाजता जागून तिने त्या राख्या केल्या. मिस्टरांना अचानक गावी जायचं ठरलं तर इथे पहा, त्रिशूल, डमरू, शिवलिंग, नंतर ओमची राखी, अशा बऱ्याच प्रकारच्या ओम मध्ये मी राख्या आणलेल्या होत्या. तर तुम्हालाही मी आणलेल्या राख्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. तर मी केलेली छोटीशी खरेदी आणि छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असाल तर एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अजून भरपूर काही दाखवण्यासारखं होतं ह्या व्हिडिओमध्ये. मिस्टर गावी गेले तर त्यांच्याकडे भरपूर काही मी दिलेलं होतं, परंतु वेळेअभावी मला ते शूट करता आलं नाही. पण नेहमीच छान दाखवण्याचा प्रयत्न असेल. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.